नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात वेबसाईट सारखी बंद होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरताना खूप अडचणी येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण पार्ट 1 कसा भरायचा या संदर्भातील व्हिडिओ घेत आहे. आज आपण घेणार आहोत पार्ट 2 आणि पार्ट 2 ऑप्शन 2 मॅनेजमेंट कोटा या संदर्भातील अर्ज कशा पद्धतीने भरायचा. सर्वप्रथम आपण रजिस्ट्रेशन केलं असेल. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर युजर आयडी पासवर्ड आपल्याला मिळाला असेल. तो युजर आयडी पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचं डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पार्ट 1 हा भाग रजिस्ट्रेशन केला आहे. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन डिटेल, पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल, कास्ट, क्वालिफिकेशन, अपलोड कागदपत्र, फीज आणि लॉक ऑप्शन ही सर्व प्रोसेस केल्याच्या नंतरच आपला पार्ट 2 हा भाग ऑप्शन ओपन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 1 आपण पाहिला आहे. आता आपण पार्ट 2 या संदर्भातील माहिती घेणार आहोत. पार्ट 2 कॅप ऑप्शन 2 या पर्यायावर क्लिक करा. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर चूज स्ट्रीम अँड मीडियम या ठिकाणी आपल्याला माध्यम निवडायचं आहे. सायन्स, आर्ट, कॉमर्स यापैकी एक. मीडियम मराठी, हिंदी, कन्नड, उर्दू आणि हिंदी यापैकी एक निवडायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्या समोर कॉलेज लिस्ट येणार आहे. कॉलेज लिस्टमध्ये आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. या ठिकाणी तालुका निवडायचा आहे. या ठिकाणी कोटा गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, मॅनेजमेंट, सेल्फ फायनान्स. कॉलेज टाईप मुलं, मुली, को एज्युकेटेड आणि कॉलेजचं नाव. यामध्ये जर कॉलेजचं नाव दिसत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, या ठिकाणी कॉलेजचा इंडेक्स नंबर, युडायस नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. इंडेक्स नंबर, युडायस नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला जे कॉलेजची लिस्ट दिसते या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला कॉलेजची लिस्ट दिसणार आहे. टोटल महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व कॉलेजची लिस्ट या ठिकाणी दिसणार आहे. ज्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे, कॉलेज निवडायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला उदाहरणार्थ कॉलेजचं नाव घ्यायचं, ॲड म्हणायचं. ॲड म्हणल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी 1 नंबरला कॉलेजचं नाव दिसणार आहे. कॉलेजचं नाव दिसल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह चूज ऑप्शन म्हणजे जे आपण निवडलेलं ऑप्शन आहे ते सेव्ह करायचं आहे. सेव्ह करून घेतल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप जी आहे ती म्हणजे आपल्याला लॉक ऑप्शन. आपल्याला काय करायचं आहे, सर्व आपण भरलेले सर्व फॉर्म बरोबर आहेत याची खात्री करायचं आणि खात्री केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, जो फॉर्म आपण भरलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, लॉक करून घ्यायचा आहे. लॉक केल्याशिवाय आपला फॉर्म कन्फर्म झाला नाही तरी विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, काय करा, आपला ऍप्लिकेशन फॉर्म लॉक करून घ्या. लॉक केल्याच्या नंतर आपल्याला जे एक ऍप्लिकेशन दिसन त्या ऍप्लिकेशनची प्रिंट काढून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला ती कॉलेजला सबमिट करायला लागणार आहे. अशा प्रकारे आज आपण ऑप्शन 2 कशा पद्धतीने भरायचा या संदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर कोटा हा पार्ट आज चालू झालेला आहे. कोटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मॅनेजमेंट कोटा जर विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍप्लिकेशन करायचं असेल तर आपण या ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यामध्ये देखील ऍप्लिकेशन करू शकतो. मग इन हाऊस असेल तर इन हाऊस करायचं आहे आणि जर इन हाऊस नसेल किंवा अल्पसंख्याक असेल तर अप्लाय मायनॉरिटी कोटा आणि अप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा असा या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय आहे. अप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मॅनेजमेंट कोटा आपल्याला टाकायचा आहे. मॅनेजमेंट कोटा टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि फॉर्म काय करायचा आहे, लॉक करून घ्यायचा आहे. लॉक केल्याच्या नंतर आपला मॅनेजमेंट कोटा या ठिकाणी सबमिट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पार्ट 2 ऑप्शन फॉर्म कसे भरायचं, माध्यम निवडायचं, कॉलेज निवडायचं, फॉर्म लॉक करायचा, त्यामध्येच पार्ट 2 मध्ये मॅनेजमेंट कोटा, इन हाऊस, मायनॉरिटी कोटा आणि मॅनेजमेंट या 3 कोट्या संदर्भात माहिती घेतली. जर आपण अल्पसंख्याक असाल तर या ठिकाणी ऍडमिशन इन हाऊस यस करा, मॅनेजमेंट यस करा, आपल्याला या ठिकाणी
ऍडमिशन या ठिकाणी अशा पद्धतीने दिसणार आहे आणि फॉर्म लॉक झाल्याशिवाय कन्फर्म होणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी माहिती घ्यायची. अशा प्रकारे आज आपण पार्ट 2 ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, विद्यालयाची माहिती कशी टाकायची या संदर्भात माहिती घेतली. त्याचबरोबर मॅनेजमेंट कोट्या संदर्भात माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला फॉर्म भरताना अडीअडचणी शंका असतील तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत. आपल्या शंकाचं निरसन करण्यासाठी DIT परांडा सदैव तत्पर राहील. धन्यवाद.